सदस्य होणं किंवा सरपंच होणं बांधिलकी शेवटी जनतेशी आहे. वार्डातलं 400 मतदान असू दे, गावातलं 2000चं मतदान असू दे, शेवटी बांधिलकी आहे. तर हे योग्य आहे की नाही वाटतं? नमस्कार, माझं नाव गणेश पाटील. मी बोशे ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहे. सध्याला डायरेक्ट लोकांमधून सरपंच निवड आहे ही दुटप्पी भूमिका आहे. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत सदस्याचे अधिकार कमी करताय का? आर्थिक अधिकार जास्त दिले असं सरपंचाला सांगितलं जातं, पण मागं पण अधिकार आहेतच. सेवक आणि सरपंच या दोघांनी आर्थिक अधिकार पूर्ण दिलेले आहेत. मग ह्यात तुम्ही डायरेक्ट लोकांमधून निवडून देऊन काय आउटपुट काय काढणार आहात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि 95 नंतर 7वी पास पाहिजे, म्हणजे वय जवळपास 22-23 वय असेल त्या उमेदवाराचं, आणि डायरेक्ट 8वी पर्यंत पास करतोय हे म्हणजे फारसच म्हणावं लागेल. 7वी पास करायचं आहे म्हणजे सरकारला फक्त दाखवायचं आहे का की आम्ही एज्युकेटेड मुलं राजकारणात आणतोय किंवा यंग मुलं राजकारणात आणतोय, हा फारच आहे. जवळपास 12वी किंवा ग्रॅज्युएट असे विद्यार्थी जर तुम्ही राजकारणात आणायचे असेल तर 95च्या ऐवजी तुम्ही मागं कुठं तर न्या, 80 पासून न्या. 95 पासून का केलं? म्हणजे मागच्या देंडांना तुम्ही पुढे आणण्यासाठी 95 केलंय का, हा मोठा प्रश्न आहे. 8वी पास हा प्रश्न नाही. 95च्या ऐवजी तुम्ही 80 पासून करा ना. म्हणजे 80 पासून केलं तर तरुण वर्गाला संधी द्यायची नाही असं वाटतं. तशीच आहे ना, तरुण वर्गाला संधी मिळणार नाही. तुम्ही 80 पासून जर 7वी पास 8वी पास केला तर जवळपास 60% जे मागील सरपंच होते त्यांच्याऐवजी तरुणांना जास्त संधी मिळेल. आणि त्यामुळे हा थोडा निर्णय फारच आहे. 95च्या ऐवजी 80 न्या. तुम्ही 8वी पास करायचं तर ठीक आहे, 8वी पासच ठेवा, पण तो 95 जे साल आहे ते मागे घ्या. आज 95 सालाचा विद्यार्थी म्हणजे जो कोण असेल तो 22 वर्ष मॅक्झिमम वय असेल, तो काय राजकारणात येणार नाही. तो 7वी पास म्हणजे असं नाही, कारण की 100% आपल्या इथं आता एज्युकेटेड मुलं आहेत. त्यामुळे ते 95 आहे हे फारच आहे. आणि डायरेक्ट जनतेतून जी निवडून आणताय, मग सरपंचाची मनमानी होणार नाही का? एखादी मासिक मीटिंगमध्ये सदस्याला विचारात घेऊन आपण काम केलेलं असतं. मग ज्यावेळेस डायरेक्ट जनतेतून सरपंच निवडून येतो त्यावेळेस तो सरपंच सदस्याला विचारात घेईल का, हा एक मोठा. असं वाटतं तुम्हाला की हे परिस्थिती होईल सगळी, सरपंचाचे अधिकार जास्त येतील आणि सदस्याला अधिकार मिळणार नाहीत असं वाटतं तुम्हाला? तुम्ही सरपंच म्हणून काम करताय. जरी सरपंच जनतेतून निवडला तर सदस्य